मित्रांनो, RTE 25% रिझर्वेशन 2026-27साठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी सिंपली तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही फेसबुकवरून व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये तुम्हाला या वेबसाईटची लिंक मिळून जाईल. या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर सिंपली आपल्याला फॉर्म भरण्या अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असतं आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर बालकाचं म्हणजेच मुलाचं बालकाचं लास्ट नेम, बालकाचं फर्स्ट नेम आणि बालकाचं मिडल नेम म्हणजेच आडनाव, पहिलं नाव आणि वडिलांचं नाव अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर चाइल्ड डिसेबिलिटी असेल तर येस करा, नसेल तर नो. त्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ म्हणजेच मुलांची जन्मतारीख तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर इथे या बॉक्समध्ये मोबाईल नंबर 10 अंकी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. तर मी सर्वात पहिले ही माहिती भरून घेतोय. इथे पाहू शकताय डिस्ट्रिक्ट टाकलेला आहे, लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, चाइल्ड डिसेबिलिटी सिलेक्ट केलेला आहे, डेट ऑफ बर्थ टाकलेला आहे, हा कॅप्चा टाकलेला आहे, मोबाईल नंबरसुद्धा टाकलेला आहे. ही संपूर्ण माहिती भरल्याच्यानंतर इथे रजिस्टरचं एक ऑप्शन येतं. सिंपली या रजिस्टर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय तुमचं रजिस्ट्रेशन हे झालेलं असणार आहे. रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही इथे पाहू शकताय स्क्रीनवरती दाखवला जाईल अशा प्रकारे आणि तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज पाठवला जाईल ज्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड असणार आहे. आता तो मेसेज जो आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बालकाचा ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती जो पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे आणि हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. तर मी टाकून घेतोय. तुम्ही इथे पाहू शकताय युजर ID पासवर्ड टाकलेला आहे, कॅप्चा भरलेला आहे. आता सिंपली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करतोय. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर चेंज पासवर्ड असं दाखवलं जाईल. यामध्ये आपल्याला तुमच्या मोबाईलवरती जो पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे. त्यामुळे इथे ॲप्लिकेशन नंबर दाखवला जाईल. तर इथे ओल्ड पासवर्डमध्ये तुम्ही पाहू शकताय इथे तुम्हाला ओल्ड पासवर्ड म्हणजे तुमच्या मोबाईलवरती जो पासवर्ड आलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि इथे नवीन पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे. तोच पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे. मी टाकल्याच्यानंतर सिंपली सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली म्हणजेच नवीन पासवर्ड क्रिएट झालेला आहे. तर सिंपली ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्याच्यानंतर आता आपल्याला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करण्यासाठी सिंपली या बॉक्समध्ये ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. इथे नवीन क्रिएट केलेला पासवर्ड टाकायचा आहे. हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. मी माहिती भरून घेतोय. इथे युजर ID पासवर्ड आणि हा कॅप्चा टाकल्याच्यानंतर सिंपली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर यामध्ये आपल्याला चाइल्ड इन्फॉर्मेशन, ॲप्लिकेशन, डॉक्युमेंट स्कूल सिलेक्शन आणि फॉर्म सबमिशन या 5 स्टेप कंप्लीट करणं गरजेचं आहे. तर पहिल्या स्टेपमध्ये आपण चाइल्ड इन्फॉर्मेशन हे पाहत आहोत. तर यामध्ये आपल्याला चाइल्ड नेममध्ये तुम्ही पाहू शकताय आपण मगाशी रजिस्ट्रेशन करत असताना जो बालकाचं नाव आपण भरलेलं होतं ते नाव इथं ऑटोमॅटिकली येणार आहे. सेकंड कॉलममध्ये तुम्ही पाहू शकता मदर्स नेम म्हणजेच बालकाच्या आईचं नाव टाकायचं आहे ज्यामध्ये लास्ट नेम, बालकाच्या आईचं नाव आणि त्यानंतर मिडलमध्ये बालकाच्या वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर फादर्स फुल नेममध्ये इथे सरनेम असणार आहे बालकाच्या वडिलांचं इथे नाव असेल आणि बालकांच्या आजोबाचं मिडल नेममध्ये नाव येणार आहे. इथे चाइल्ड डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली येईल. जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करत असताना दिलेली होती ती चाइल्ड डेट ऑफ बर्थ इथे दाखवली जाईल. आता इथे चाइल्ड जेंडरमध्ये मुलगा आहे का मुलगी, तुम्ही फॉर्म कुणासाठी भरताय, मुलासाठी का मुलीसाठी हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे एज ऑटोमॅटिकली दाखवली जाईल. इथे पॅरेंट स्टेटसमध्ये तुम्हाला इथे पॅरेंट स्टेटस इथे जनरल आहे, विधवा आहे, हे काय असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे करंट ॲड्रेस टाकायचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथला ॲड्रेस टाकायचा आहे. स्ट्रीट नेम, लोकेसिटी, रस्त्याचं नाव हे तुम्हाला अशा प्रकारे इथे भरून घ्यायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑटोमॅटिकली सिलेक्ट राहील. सिंपली इथे तालुका आणि तुम्ही जिथे राहता तिथे त्या गावचं नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे ना. थोडंसं खाली येऊयात आपण ते तालुका आणि विलेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सर्वात पहिले ही माहिती भरून घेतोय. मित्रांनो तुम्ही पाहू शकताय इथे ही संपूर्ण माहिती मी फिल केलो आहे. चाइल्ड जेंडर सिलेक्ट केलेला आहे. इथे पॅरेंट स्टेटस तुम्ही पाहू शकताय जनरल सिलेक्ट केलेला आहे नॉर्मल असल्यामुळे. त्यानंतर इथे पाहू शकता करंट ॲड्रेसमध्ये सुद्धा माहिती भरलेला आहे. तालुका विलेजसुद्धा सिलेक्ट केलेला आहे. हे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड मी सिलेक्ट केलेलं नाही आहे. हे कसं सिलेक्ट करायचं तर हे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड असंच रिकामं सोडायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह केल्याच्यानंतर चाइल्ड डिटेल्स सेव्हड सक्सेसफुली असं दाखवलं जाईल. सिंपली ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर इथे पाहू शकताय एक ऑप्शन अवेलेबल होईल सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस. आता आपल्याला गुगल ॲड्रेस अपडेट करायचं आहे. तर सिंपली यासाठी काय करायचं आहे तर सिंपली यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. वेबसाईटवरती थोडंसं लोड असल्यामुळे मित्रांनो ही वेबसाईट चलत नाही आहे. तर अशा प्रकारे मॅप ओपन झाल्याच्यानंतर तुम्ही
या इथे मॅप दिसेल मित्रांनो. मॅपमध्ये तुम्हाला तुमचं घर सर्च करायचं आहे आणि हा ॲरो तुमच्या घरावरती नेऊन ठेवायचा आहे मॅप ओपन झाल्याच्यानंतर. माझ्या केसमध्ये आता सध्या मॅप ओपन होत नाही आहे. जर हे होत नसेल तर मित्रांनो, लॅटिट्यूड लॉंगिट्यूडचं प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशन आहे, तिथूनसुद्धा तुम्ही लॅटिट्यूड लॉंगिट्यूड चेक करू शकता आणि इथे लॅटिट्यूडमध्ये लॅटिट्यूड टाकू शकता आणि लॉंगिट्यूडमध्ये इथे लॉंगिट्यूड टाकून घेऊ शकताय. तर मी तसंच करतो मित्रांनो, इथे टाकून घेतो आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता लॅटिट्यूड लॉंगिट्यूड टाकलेलं आहे. आता सिम्पली सेव्ह अँड अपडेट या ऑप्शनवरती मी क्लिक करतो आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता गुगल ॲड्रेस अपडेटेड सक्सेसफुली, द फॉर्म विल क्लोज नाव इफ यू क्लिक ऑन द ओके बटन. सिम्पली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्ही इथे येणार आहात. इथे आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता लॅटिट्यूड लॉंगिट्यूड ऑटोमॅटिकली आता आलेलं आहे. आता हे आल्याच्यानंतर सिम्पली सेव्ह या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्याच्यानंतर परत चाइल्ड डिटेल्स सेव्हड सक्सेसफुली असं दाखवलं जाईल. तर ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्याच्यानंतर आता आपल्याला सिम्पली ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे फॉर विच क्लास ॲडमिशन इज रिक्वायर्ड, म्हणजे तुम्हाला कोणत्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे इथून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे ऑटोमॅटिकली तुम्हाला क्लास दाखवला जाईल. तुमच्या मुलाच्या वयानुसार इथे क्लास ऑटोमॅटिकली दाखवला जाईल. सिम्पली इथे फर्स्ट स्टँडर्ड दाखवत आहे, तर अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे सिलेक्ट रिलिजनमध्ये तुम्हाला तुमचा धर्म सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरीमध्ये तुमची जात सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बालक जर दिव्यांग असेल तर इथे येस करायचं आहे. येस करून इथे पाहू शकताय सिलेक्ट डिसेबिलिटी, म्हणजे कोणती डिसेबिलिटी आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि इथे किती टक्के डिसेबिलिटी आहे हे टाकून घ्यायचं आहे. माझ्या केसमध्ये बालक दिव्यांग नाही आहे, त्यामुळे नो या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे. आता नो केल्याच्यानंतर इज HIV अफेक्टेड, म्हणजे HIV बाधित असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नोवरती टिक मार्क ठेवायचा आहे. आता इथे आधार कार्ड नंबर, जर बालकाचा आधार नंबर असेल तर सिम्पली येस करायचा आहे आणि इथे आधार नंबर टाकून घ्यायचं आहे. माझ्या केसमध्ये मी नो सिलेक्ट करतो आहे. नो केल्याच्यानंतर इथे आधार रिसिप्ट अवेलेबल आहे का असं विचारते, इथे सुद्धा मी नो करतो आहे. आता माझ्याकडे आधार कार्ड नसेल तर 90 दिवसाच्या आत तुम्हाला हे आधार कार्ड शाळेमध्ये देणं गरजेचं आहे. आता हे सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मोबाईल नंबर तुम्ही जो दिला होता तो ऑटोमॅटिकली इथे येणार आहे. आता हे आल्याच्यानंतर इथे खाली तुम्ही पाहू शकता ॲड्रेस प्रूफवरती येस करायचं आहे आणि बर्थ सर्टिफिकेटवरती येस करायचं आहे, कास्ट सर्टिफिकेटवरती येस करायचं आहे. आता हे झाल्याच्यानंतर थोडंसं खाली येऊयात. खाली येऊन सिम्पली सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्याच्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल्स सेव्हड सक्सेसफुली दाखवेल. ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्याच्यानंतर परत वरती यायचं आहे. आता डॉक्युमेंट्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आता इथे पॅरेंट्स आधार कार्ड देण्यात आलेलं आहे. इथे मी बालकाचं आधार कार्ड नाही असं सिलेक्ट केलं होतं, त्यामुळे इथे पॅरेंट्स आधार कार्ड दाखवण्यात आलेलं आहे. तर सिम्पली इथे पॅरेंट्स आधार कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करून वडिलांचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आता ते आधार कार्ड PDF फाईलमध्ये असणं गरजेचं आहे आणि 600 KB आतमध्ये असणं गरजेचं आहे. सेम तसंच कास्ट सर्टिफिकेटसुद्धा PDFमध्ये असणं गरजेचं आहे, 600 KB आतमध्ये असणं गरजेचं आहे. ॲड्रेस प्रूफमध्ये सुद्धा तुम्ही जे डॉक्युमेंट देत आहे, ॲड्रेस प्रूफसाठी काय काय द्यायचं आहे ते डॉक्युमेंट लिस्ट आपण ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ते डॉक्युमेंट लिस्ट तुम्ही पाहू शकता आणि त्या डॉक्युमेंटपैकी कोणतं डॉक्युमेंट तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ म्हणून आहे त्याचीसुद्धा PDF 600 KB तयार ठेवून अपलोड करून घ्यायचं आहे. तर माझ्या केसमध्ये सध्या 3च डॉक्युमेंट दाखवत आहेत. तुमच्या केसमध्ये कास्ट सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट मागितलं जाईल. सिम्पली मी हे तिन्ही डॉक्युमेंट 1 बाय 1 अपलोड करून घेतो आहे. पाहू शकता मी डॉक्युमेंट अपलोड केलो आहे. आता अपलोड केल्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करतो. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अपलोड सक्सेसफुली दाखवलं जाईल आणि ते ग्रीनमध्ये 100% दाखवलं जाईल. सिम्पली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर परत आपल्याला इथे पाहू शकता तिन्ही डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत. आता आपल्याला वरती यायचं आहे. अपलोड झाल्याच्यानंतर सिम्पली स्कूल सिलेक्शनचं ऑप्शन दाखवलं जाईल. तर सिम्पली स्कूल सिलेक्शन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता मित्रांनो स्कूल सिलेक्शनमध्ये विथिन 1 किलोमीटर स्कूल, म्हणजेच पहिलं काय व्हायचं मित्रांनो, इथे 2 किलोमीटर 3 किलोमीटर म्हणजे 2 किलोमीटर 3 किलोमीटर आतच्या शाळा दाखवल्या जात होत्या. पण आता या वर्षीपासून 1 किलोमीटरच्या आतमध्ये जेवढ्या शाळा आहेत तेच शाळा इथे दाखवल्या जाणार आहेत. तर सिम्पली मी विथिन 1 किलोमीटर या ऑप्शनवरती क्लिक करतो. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय माझ्या एरियामध्ये 1 किलोमीटरच्या आतमध्ये किती शाळा आहेत त्या शाळांची यादी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकताय. तर इथे मिनिमम आपण 10 शाळा सिलेक्ट करू शकतो मित्रांनो. तर सिम्पली त्या 10 शाळा सिलेक्ट करण्यासाठी काय करायचं आहे, तुमच्या केसमध्ये मित्रांनो तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्हाला 1 किंवा 2 किंवा 3 शाळा अशा दाखवल्या जाऊ शकतात. माझ्या एरियामध्ये 12 शाळा दाखवत आहेत. तर सिम्पली मी फटाफट 10 शाळा सिलेक्ट करून घेतो. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे.
तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मी 10 शाळा सिलेक्ट केलेल्या आहे. आता ह्या शाळा सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली इथे खाली तुम्ही पाहू शकता सेव्हचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर स्कूल सिलेक्शन्स एवढं सक्सेसफुली असं दाखवलं जाईल. सिंपली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर परत आपल्याला अशा प्रकारे वरती यायचं आहे. वरती आल्याच्यानंतर इथे आता आपल्याला लास्ट स्टेप फॉर्म सबमिशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फॉर्म सबमिशन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. अशा प्रकारे तुम्ही खाली यायचं आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे काही माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल. तर सिंपली तुम्ही एक वेळेस चेक करून घ्या ती माहिती बरोबर आहे का? तर बरोबर असेल तर मित्रांनो सिंपली इथे हा जो चेकबॉक्स दिलेला आहे या बॉक्सवरती टिक मार्क करायचा आहे. टिक मार्क केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय अर्ज सबमिट करण्यापूर्वी खाली दर्शवलेल्या गुगल लोकेशननुसार घरावरील बलून अचूक सेट करा. जर चुकीचे लोकेशन दर्शवल्यास प्रवेश रद्द होईल असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे मॅप सिलेक्ट करत असताना तुम्ही हा जो ॲरो आहे मित्रांनो, तो ॲरो तुमच्या घरापाशी तुमचं जर घर एक्झाम्पलसाठी इथे जर तुमचं घर असेल तर या ॲरोला धरून नेऊन या ठिकाणी तुम्हाला पुट करायचा म्हणजे तुमच्या घरावरतीच तो ॲरो नेऊन ठेवायचं आहे. माझ्या केसमध्ये बरोबर आहे, मी बरोबर सेट केलेला आहे. तर सिंपली कन्फर्म अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे. आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर पाहू शकताय आर यू शुअर टू कन्फर्म द ॲप्लिकेशन. तर सिंपली ओके करतो आहे. ओके केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय ॲप्लिकेशन इज कन्फर्म्ड. नाव यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस. म्हणजेच ॲप्लिकेशन कन्फर्म झालेलं आहे. आता तुम्ही काहीच चेंजेस करू शकत नाही असं सांगण्यात आलेलं आहे. तर सिंपली ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म हे सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. आता तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनची प्रिंट काढण्यासाठी सिंपली इथे पाहू शकताय परत आपल्याला फॉर्म सबमिशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर परत आपल्याला अशा प्रकारे खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता जनरेट PDF एक ऑप्शन दिसेल. सिंपली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं RT ॲडमिशन 2026-27साठी सक्सेसफुली ॲप्लिकेशन झालेली प्रिंट तुम्हाला इथे दिसणार आहे. अशा प्रकारे ही प्रिंट असणार आहे. ही प्रिंट तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे. जेव्हा तुमचा RT अंतर्गत लॉटरी अंतर्गत नंबर लागल्याच्यानंतर ही तुम्हाला प्रिंट आणि जे काही RTसाठी लागणारे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट घेऊन पडताळणी समितीकडे जाणं गरजेचं आहे. तर मित्रांनो ही एक सोपी पद्धत होती RT ॲडमिशन 2026-27चा ऑनलाईन फॉर्म भरण्याची. तर तुम्हाला जर याच्या रिलेटेड काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. त्याच्यावरती मी लवकरात लवकर रिप्लायसुद्धा देणार आहे. त्यामुळे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.